मला एक अंधभक्त भेटला आणि अंधभक्त म्हणत होता की तुम्ही नेहमी केंद्र सरकारवर टीका करता, तुम्ही राज्य सरकारवर टीका करता, तुम्ही सरकारच्या धोरणाबद्दल बोलता, सरकार येते चुकत असतं, किंवा तुम्ही फक्त टीका करता सरकार योग्य काम करतं, सरकार देशहिताचं काम करतं. म्हणलं तुम्ही तुमच्या चष्म्यातून भारताला पाहू नका, मोदींच्या चष्म्यातून भारताला पहा. बघा तुम्हाला भारताचा विकास झालेला दिसेल, हा देश हिंदू राष्ट्र झालेला दिसेल. तुमच्या चष्म्यातून तुम्ही जर भारताला पाहिलं तर तुम्हाला भारताचा विकास दिसणार नाही. मी 2 मिनिट शांत झालो. मी त्या भक्ताचं पूर्ण ऐकून घेतलं. मी म्हणलं काय करताय सध्या तुम्ही? तो म्हणला काय नाही, सध्या जॉब शोधतोय. म्हणलं किती वर्ष झालं जॉब शोधताय? म्हणला 4-5 वर्ष झाले. म्हणलं मतदान कुणाला केलं? हे काय आपल्या सरकारला केलं म्हटलं. मग तुम्हाला ज्यांनी शब्द दिला होता नोकरीचा किंवा इतर गोष्टीच्या, बेरोजगार तरुणांसाठी, पदवीधर तरुणांसाठी काय झालं? तो म्हणला आज ना उद्या होतीलच ना. म्हणलं आज उद्या म्हणजे कधी? हिंदू राष्ट्र, हिंदू उद्ध्वस्त झाले, मेले, खपले, त्यांची राग झाली, त्याच्यानंतर त्यांना त्याचा फायदा होणार आहे का? तो म्हणला असं कसं काय बोलता? म्हणलं सांगा ना, म्हणजे तुम्हाला कधी शब्द दिलाय? म्हणलं मला नसला दिला तरी देशाला दिलाय. म्हणलं काय शब्द दिला होता? वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होते, काय झालं? त्याच्यात तुम्ही कुठं बसलात का? तो म्हणला वर्षाला जरी म्हणले असतील, म्हणलं आज 12-13 वर्ष झालं सत्तेवर आहे, किती कोटी झाले? 26 कोटी तरुणांना रोजगार आज मिळायला पाहिजे. 2600 लोकांना तरी दिलेत का? बरं चला जाऊ द्या. मी त्या अंधभक्ताला स्पष्ट म्हटलं तुमचं वय काय? तो म्हणला 36. मला धक्काच बसला. 36? लग्न नाही झालं. म्हणलं का? तुम्ही तर असे आहात, तुम्हाला तर म्हणजे गावकी भावकी किंवा नाते गोत फार मोठे तुमचं का? नाही, सगळ्यांना एक तर जमीन जास्त पाहिजे आणि त्याच्यासोबत नोकरी पाहिजे. सरकारी नोकर असेल अजून चांगलं. तुमची काय अपेक्षा? सुंदर बायको पाहिजे म्हणला, सुशिक्षित पाहिजे. बर तुमचं किती शिक्षण झालंय? आणि मग ते तुम्हाला डिग्र्या सांगत होता 1 2 3 4. म्हणलं तुमच्या डिग्रीची जर तुम्हाला मिळती जुळती बायको नाही मिळाली, तुमचं अजून 1-2 वर्ष ठीक आहे, कशाला 1-2 वर्षासाठी लग्न करताय? त्याला थोडा राग आला माझा बोललेला. म्हणलं राहा देशाच्या सर्वोच्च विश्वगुरु सारखं. काय गरज? तसंही तुम्हाला देशाचं भलं करायचंय, स्वतःचं नाही झालं हरकत नाही. त्याला ज्या लक्षात आलं की मी त्याच्या वैयक्तिक सगळ्या गोष्टींवर बोलतोय, तो म्हणला तुमच्या नजरेतून तुम्ही बघताय ना म्हणून तुम्हाला असं वाटतंय. म्हणलं आता मी दुसऱ्याच्या चष्म्याने अजून काय काय पाहू? डोळ्याला आता चष्मा त्या ठिकाणी लावायची वेळ आली. तरी पण माझे डोळे एक म्हटलं. मला त्याचे मिनिट घेतले आणि त्याला काही प्रश्न विचारले. तुम्ही देशातल्या राज्यघटनेने अधिकार दिलाय, तुमची विचारधारा काय असावी, पक्ष काय असावा, तुम्ही काय खावं, तुम्ही काय बोलावं, काय राहावं, सगळं स्वातंत्र्य त्यालाच म्हणतात जे मुक्तपणे तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. पण तुम्ही मिळालेल्या स्वातंत्र्याचा आणि आपल्या जीवनावश्यक उपभोग घेणार नसा, तुम्हाला काय करायचंय हो? मी म्हणलं तुमचे लहानपणापासूनचे मित्र सध्या करतात. तो म्हणला कोण उद्योग व्यवसायात आहे, नोकरीला आहे, कोण कोण. तुम्ही असे का? नाही म्हणला मला राष्ट्रहितासाठी काम करायचं होतं मला. अरे वा, चांगली गोष्ट आहे, सॅल्यूट तुम्हाला. पण तुम्ही अशा 30 वर्षापर्यंत तुम्हाला मी प्रचारक होतो, मी 100% भक्त आहे म्हणला. कुणाचा भक्त आहे? तुमच्या लक्षात आलं. 100% अंधभक्त आहे याचं मी पण त्यांना सर्टिफिकेट दिलं. आणि या लोकांना ते मान्य असतं. फक्त त्यांना आपत याच्यावर आक्षेप असतो, त्यांना आतून मात्र फार आनंद होत असतो.
की आपण अंधभक्त आहोत, आपण मोदी भक्त आहोत, आपण सरकार किंवा भाजप भक्त आहोत वगैरे वगैरे. मी त्याला एक सहज विचारलं, तुम्ही जर एक प्रचारक असाल, संघ प्रचारक म्हणूया, तिथं तुमच्या नोकरीचा, तुमच्या बायका पोराचा किंवा भविष्यात तुमच्या संसाराचा, तुमच्या जगण्याचा काय प्रश्न किंवा त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं का? तुमचा विचार केला नाही का? तो म्हणला ते कशाला विचार करतील? उलट आमच्यासारखी लोक या सगळ्या शाखेमध्ये वाहून घेतात आणि आमच्यावर जी जबाबदारी दिली जाते आम्हाला सांगेल तिथं आम्ही प्रचार करत फिरतो. म्हणला यार तुम्ही धर्माच्या नावावर जर फिरत असाल किंवा तुमच्या प्रचाराच्या निमित्तानं नाही महाराष्ट्रातली मिळाली, महाराष्ट्राच्या बाहेरची शोधायची, नाही बाहेरची शोधता आली, नाही इकडची तिकडची शोधता आली, महाराष्ट्रातली आतली शोधायची, इतर राज्यातली. तर बाबा तुझं 2चे 4 हात तरी करायचे. आता असं वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये आल्यानंतर तुला दाढी करायची आता अक्कल राहिली नाही, तू नीट कपडे घालत नाही, अस्ताव्यस्त फिरतो, डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वागतो. मग जर तू असला अंधभक्त असेल तर तीही छातीवर दगड ठेवून जगणाऱ्या मुलीचा बाप तुला मुलगी का देईल? बरं तुझ्यात राहिलंय काय आता? आणि तो निघून. पण मला त्यांनी जो प्रश्न केला होता की तुम्ही मोदीच्या चष्म्यातून भारताला पहा, स्वतःच्या नाही. त्या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला का? देशाची रचना त्यांना वाटेल त्या पद्धतीने करायची, त्या वाटेल त्या पद्धतीने देशाकडे पाहायचं. म्हणजे एका बाजूला देशाची वाट लागली तरी आम्हाला शहाणपण शिकवतात. बर देशावर संकट आले तर आपल्याला शहाणपण काय शिकतात? असेल गॅस बंद, तुम्ही चुलीवर खा, चुलीवरचं खायचं. गॅस नसेल तर तुम्ही रेडीमेड जे मिळेल आणि ज्याला गॅस लागणार नाही असे अन्न किंवा पदार्थ बनवून खा. हे असले संघे आहे ना, यांनीच देशाची वाट लावली. कारण यांच्यासारखे मुरदाड हेच, असं स्पष्ट म्हणावं लागेल. तुम्हाला पटतंय का मी काय बोललो? याच्यावर खरंच विचार करा. आपला वेळ, आपलं काम, उद्योग पाणी, कुटुंब, संसार या सगळ्या गोष्टी वेळेतच केल्या पाहिजेत. वेळ निघून गेल्यानंतर हे असले वैफल्यग्रस्त अवस्थेत जगणारे आणि रस्त्यावर फिरणारे वेड्यासारखं फिरतात. पोरी द्या पोरी द्या. कुठल्याही पाहुणे रावळ्याला कधी रात्री 12-12 वाजता जाऊन कडी वाजवतात, म्हणतात मला मुलगी पाहिजे, तुम्ही मला मदत करा. डोक्यावर परिणाम झाला यांच्या. आणि हे सांगतात आपल्याला या चष्म्यातून बघा, त्या चष्म्यातून बघा. अहो अशी वाट लावून ठेवलीये की हे जे काही चाललंय ते बघूशी वाटत नाही म्हणून शांत राहायचं. लोकांनी ठरवले, लोक करतील, आपण फक्त विचार करत राहायचा आणि चांगलं होईल या पद्धतीने विचार करायचा. तुम्हाला काय वाटतं? बघा, विचार करा. जय शिवराय.